आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने पनीर मसाला करणार आहोत. घरी पाहुणे आले आणि तुम्ही ही भाजी केला, तर पाहुणे तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, आपली काकीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आता वेळ कशाला घालवायचं? लगेच पनीर मसाल्याची भाजी आपण एकदम चविष्ट पद्धतीने लगेच बनवायला घेऊया. कढई गरम झालेली आहे. आपण तेल घालून घेऊया. थोडंसं तेल जास्त घालायचं. तेल गरम झालं की लगेच कांदा घालायचा. कांदा घालून घेऊ. कांदा आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे. लालसर कांद्याची चव एक वेगळीच असते. कांदा आपला लालसर झालेला आहे. आपण आलं लसूण घालूया. आलं लसूण बारीक करून घेतलेलं आहे मी. आलं लसूण आणि कांदा 1-2 मिनिट भाजून घ्यायचं आहे. आलं लसूण आणि कांदा आपला छान भाजलेला आहे. आता हे मी टोमॅटो प्युरी ह्यामध्ये घालत आहे. आता काय करायचं, आपण थोडंसं मीठ घालायचं आहे, त्यामुळं टोमॅटो लवकर शिजेल. हॉटेलसारखं जर आपल्याला पनीरची भाजी पाहिजे असेल तर आंबट, तिखट आणि खारट हे बॅलन्स केलं तर चव एक नंबर येईल भाजीला. टोमॅटो भाजेपर्यंत पनीर मसाल्याचा पेस्ट तयार करून घेऊया आपण. दूध घेतलेलं आहे मी 1 वाटी. त्यात आमचा हा मसाला घालणार आहे. हे मसाले ह्यामध्ये घालून पेस्ट तयार करायचे. आमच्याकडे सर्व प्रकारचे मसाले मिळतात. चहा मसाला, मिसळ मसाला, पनीर मसाला, कांदा लसूण चटणी, मिरची पूड, हळद पूड, तुम्हाला कोणतेही मसाले हवे असल्यास मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही. हे एकजीव करून घ्यायचं आहे. टोमॅटो छान भाजलेला आहे. आपण आता हे तयार केलेली प्युरी घालूया यामध्ये. मसाल्याची प्युरी. तुम्हाला कोणताही मसाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय. ह्यात 1-2-3 मिरच्या बारीक करून घालायच्या, त्यामुळे टेस्ट छान येते. आता आपण मसाले घालूया. हे हळद, ग्रेव्हीच्या मसाल्यामध्ये आपण चटणी घातलेलंच आहे. वरून थोडंसं आपण परत एकदा चटणी घालूया. आपण सगळं एकजीव केलेलं आहे. हे बाउलमध्ये थोडंसं मसाला राहिलेला, त्यात थोडं पाणी घालून आपण पाणी ह्यामध्ये घालायचं. ग्रेव्ही आपली शिजलेली आहे. मगाशी बाउलमध्ये थोडासा मसाला राहिलेला म्हणून मी पाणी घालून ह्यामध्ये घालते. हा ग्रेव्हीला किती छान कलर आलेला आहे. वरून थोडंसं असं कस्तुरी मेथी घालायचं आपल्याला आणि थोडंसं कोथिंबीर चॉप केलेलं. आणि 1-2च मिनिट उकळी आली की पनीर मसाल्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आपण आता पनीर घालूया. पहा किती सुंदर पनीर मसाला आपला तयार झालेला आहे. काजू, खवा, क्रीम न घालता हॉटेल सारखी भाजी आपली घरीच तयार झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि आपण सर्विंग प्लेट मध्ये काढूया.